स्प्रिंकलर इरिगेशनची सर्वात मोठी जी अडचण आहे ती म्हणजे उचल साचर करणं. की बाबा एक ठिकाणी स्प्रिंकलर लावलंय, मग तेवढं क्षेत्र भिजलं की उचलून दुसरीकडे न्यायचं. आणि तिच्यावरच उपाय म्हणून आम्ही एक नवीन तंत्रज्ञान तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट ड्रिप सारखं स्प्रिंकलर लावून टाकायचं. एक कॉक फिरवला म्हणजे त्या लाईनवर जेवढे स्प्रिंकलर आहे ना तेवढे काम करतील, आणि तो कॉक बंद केला की ते बंद होईल, त्याच्या बदली आपण पुढचा कॉक सुरू करू. आणि याच्यामध्ये तुमचं शेत कसंही असो, म्हणजे लांबीला जास्ती असो कमी असो, जसं ड्रीप इरिगेशनला आपण प्लॅनिंग करतो ना तशाच पद्धतीने याच्यामध्ये प्लॅनिंग होतं. याच्यामध्ये फायदा काय होतो, एक तर उचल साचर करावं लागत नाही. उचल साचर करावं लागत नाही म्हणजे मजूर कमी लागतो. आणि तुम्ही जेव्हा स्प्रिंकलर उचल साचर करतात ना, एक तर ते रात्रीच आपल्याला लाईट भेटते, मग रात्री बेरात्री कोण शेतात जाईल. आणि ते उचल साचर करत असताना पिकाला धक्के लागतात आणि त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान पण होतं. त्याच्यापासून पण आपला बचाव होऊ शकतो. आता जर तुम्हाला ह्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्यायचं असेल की बिना उचल साचर कसं स्प्रिंकलर करता येईल ड्रीप इरिगेशनसारखं, तर तुम्ही आमचे इंजिनियर इथे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 ह्या नंबरवर उपलब्ध असतात. यांना कॉल करा, त्यांच्याकडनं माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजवतील. आणि त्याच्यानंतरही तुमच्या मनात काही डाऊट राहिला की मी उत्तर द्यायला पाहिजे, तर तुम्ही कमेंटमध्ये तो प्रश्न विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि अशा नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.